तुमचं सर उपरी सर हा उपरी कुठलं उपरीत कुठलं होल वाळवेकर नगर जायचा तुम्ही बर मग काय काय वर्षात एकदम येणार तुमच्या गावात मागायला मी काय त्याचा काय संबंध आहे कलाकार म्हणलं म्हणजे काय वर्षात माऊली एकदम माऊली येते माऊली मी काय रोज मागत नाही माऊली वर्षात एक मस्ती पण तेच की खरं का मागताय का कशासाठी काय कारण काय आपल्याला ती कला दिलेला आहे मालवी मग कला अशी असते हो मामा कला असं गावात रोज फिरतोय प्रत्येक गावात हे पत्र आज हे गाव फिरले उद्या हे दुसऱ्या गावात सकाळचे फिरतोय. उपसंपादक आहेत हा, असं बरोबर आहे. म्हणजे तुमचं काय म्हणजे काय असं म्हणतो, मागायची कला आहे आपलं मागाची कला नसते हो मामा कामं करायची हो व्यवस्थित काम करायचं काम करा हात आपला हातपाय चांगले सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मला वर्षात आमची कला देवाची देवाण दिल्या बुद्धी दिली म्हणून मी म्हणणार नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी बनवणार आहे बटाट्याचे पापड. म्हणजे बाकी सर्व शेवाळ्या कुरड्या वगैरे माझ्या सासूने केलेल्या आहेत. तर बटाट्याचे मला पण आवडतात आणि माझ्या घरच्यांना पण म्हणजे मला दाखवायचे आहेत की म्हणजे कसं आम्ही तिकडे करायचो, माझ्या तिकडे मी बोईसरला करायची. तर आता मी इथे जरा करून दाखवणार आहे. म्हणजे कुणी म्हटलं नाही मला कर म्हणून, पण मीच करणार आहे कारण की एकदम इझी आहे ते. आणि म्हणजे उन्हावरती जाऊन म्हणजे असं नाही की उन्हामध्ये जाऊन त्याला सुकवायला लागणार की उन्हात जाऊन करायला लागेल असं पण नाही, मी घरामध्येच करणार आहे. मग आता मी बटाटे आपलं हे उकळ्या घातल्यात. बटाटे म्हणजे शिजून झाल्यानंतर मग बाकीची रेसिपी काय ते तुम्हाला मी दाखवते. आणि काय नाही म्हणजे घरातच करायचे आहेत. जमलं तर आता कारण की बाळ झोपलं आहे तोपर्यंत करणार, जर नाही झालं तर संध्याकाळी करणार. कारण की मग संध्याकाळी पूर्ण म्हणजे रात्रभर फॅनखाली सुकवणार आणि मग उद्या उन्हामध्ये सुकवणार. आणि आज माझ्या सासूबाईंचा वाढदिवस पण आहे, सो आपल्याला त्याचं पण सेलिब्रेशन करायचं आहे. तर तुम्ही ब्लॉग नक्की बघत राहा. चला तर भेटूया आपण थोड्या वेळात. आता बटाटे मी उकड्या घातलेत म्हणजे बाळ झोपलं आहे तोपर्यंत. तर जेवढं होईल तेवढं करणार, बाकीचं नंतर ना म्हणजे संध्याकाळी करेल. जर त्यांनी करू दिलं तर करणार, नाही तर नाही. डायरेक्ट मग संध्याकाळीच म्हणजे माझे घरात म्हणजे सगळेजण आले वगैरे की नाही त्यावेळेस. कारण की त्याला असं पण रात्रभर फॅनखाली सुकवायचं आहे, त्यामुळं रात्री केलं तरीही चालेल. चला तर मग भेटूया आपण थोड्या वेळात. हे बघा गाईस, इथे बटाटे शिजवून घेतलेत, शिजवलेत. आता यांना मॅश करायचं आहे, एकदम खिस्तीने करणार आहे मॅश. आणि मग पुढचं काय ते तुम्हाला दाखवते. याचे वेगवेगळ्या प्रकारचे बनत आहेत, पण मी असं म्हणजे बनवते हिरवी मिरचीचे पण बनवू असं विचार करते आणि लाल मिरचीचे पण बनवू असं विचार करते. बघूया तर म्हणजे जे होईल त्याचं बनवू. चला आता एवढे बटाटे हे खिसून घेतलेत. हे करणार आहे हिरव्या मिरचीचे आणि हे आहेत ते एवढे बाकीचे ते करणार आहे लाल मिरचीचे. चलो झालं आहे. आता याच्यामध्ये हा स्टोव भरून 1.5 टोप पाणी घालणार आणि त्याला उकळी आल्यानंतर मग हे बटाटे त्यामध्ये टाकणार. त्याला दाखवते तुम्हाला. प्रकारे मी आता हे हिरव्या मिरचीचे पापड तयार आहेत बघा माझे. म्हणजे अजून थोडेसे एवढे टाकायचे बाकी आहेत आणि लाल मिरचीचे बाकी आहेत करायचे. आणि लाल मिरचीचा याच्यामध्ये थोडा फरक होता, पण तुम्हाला सांगितलं ना बाळ रडत होतं त्यामुळे मी घाईघाई करत होते, मग मला व्हिडिओ काढायला आला नाही. तर म्हणजे पाणी उकडून घ्यायचं जेवढं आपण बटाटे होतं तुम्हाला सांगितलं तेवढं 1.5 बटाटा म्हणजे 1.5 बटाटा म्हणते 1.5 टोप तेवढंच पाणी घ्यायचं. मग ते पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर आणि म्हणजे मिक्सरला लावून हे मिरची असं हे म्हणजे एकदम असं उकडून घ्यायचं. आणि त्यामध्येच मध्ये बटाटे आपण जे किसून घेतलेलं ना ते टाकायचं. मग असं करून मग त्याला 20 ते म्हणजे 15 ते 20 मिनिट चांगलं गॅसवर कमी गॅसवर जरा उकडू द्यायचं आणि मग रेडी आहे. मग आता मी हे टाकत आहे, थोडेसेच आहेत अजून, तेवढे टाकून घेते बघा. एवढं बाकी आहे तेवढं टाकून घेते. मग लाल मिरचीचे वाटल्यास तर सासूबाई माझ्या आल्या त्यावेळेस करेल, कारण की याच्यावर आता सगळं इथे खेळत आहे तोपर्यंत त्याला इथं ठेवलं मी बनवते आणि तो बघत बसला आहे मला. मग ते आता करून घेते. चला एवढे पटापट. आता इथे अशा प्रकारे झालेले आहेत माझे पापड. मी 2 किलोच बटाटे घातलेले त्यामुळे बघा एवढे झाले, तुम्हाला दाखवते बघा. म्हणजे हे अर्धे केले आहेत आणि अर्धे ते लाल मिरचीचे करणार आहे. हिरव्या मिरचीचे एवढे झाले आहेत बघा. The next day. हे ना मी रात्री घातलेले, पण मला व्हिडिओ काढायला म्हणजे भेटला नाही कारण की बाळ रडत होतं, त्यामुळे मी जरा लवकर केले आणि व्हिडिओ काढला नाही. तर याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी परत एकदा बनवेन. कारण की थोडेसे मी फक्त बनवले, जेवढं बाकी होतं म्हणजे बटाटे जेवढे बाकी होते तेवढेच. आणि हे तर तुम्ही बघितलेच होते. त्यांना वरती घालायचे आहेत मला. तर आता एकदम बघा ही साडी ना एकदम अशी कडक झाली आहे. आता याच्यावर पाणी मारून याला पलटी करायचं आणि वरती उन्हात घालायचं सुकायला. चला तर करतो आता.
पाणी मारून घेणार आहे मी असं आणि मी पट्टी करणार आहे बघा. A few moments later. आपले पापड आता हे पूर्णपणे सुकून घेतले मी उन्हामध्ये हे तिखटवाले. तर मी आता हे जरा याचं फ्राय करणार आहे. जरा मिस्टर कांबळेला बघायचे आहेत कसे झाले ते. चलो तर हे फ्राय करूया आपण. हे बघा किती मस्तपैकी फुलत आहेत आणि कसे प्रकारे होत आहे जरा बघा. हे पापड मला म्हणजे माझे फेवरेट आहेत बघा, खूप मस्त लागतात. तर हे बघा गाईज, इतर मिस्टर कांबळे घेऊन आलेले आहेत वाढदिवसासाठी केक आणि इथे बड्डे गर्ल जे आहेत त्या जेवत आहेत बघा. थांबा थांबा, हा आता वाढदिवसाच्या वाढदिवशी विचार देतात होय. लक्षात नाही पप्पाच्या. आवडत नाही. मागू देत की. काढ बी टाइम दा हात लाव काय तू. काप काप काप. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. अगं बाई माझी शाळी पिली पिली. ये मम्मी. हे बघा गाईज आमची फॅमिली, हा छोटा मेंबर. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छा करून कांबळे. चला 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 गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर कुठल्या आणि पापडची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन. जसं की मी बनवणार आहे पण जमलं तर, नाहीतर म्हणजे बघायचं आणि जर झालं तर करेल, नाही तर नाही. बघा एक पापड आपलं हे पालक पापड, त्यानंतर टोमॅटो पापड, त्यानंतर रव्याचे पण पापड असतात ते. असे बरेच काय आहेत. जर तुम्हाला कुठली कशाची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्की त्यावर बनवेन. चला आपण भेटूया आता नंतर ना, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट सर्वांना.